श्री गुरुदेव दत्त. आयुष्यामध्ये दशा आणि दिशा ह्या कळण्यासाठी जो योग्य गुरु लागतो, असा गुरु असणारी जी रास आहे, ज्याचा स्वामी गुरु हा आहे, अशी ती नवम स्थानातली 9वी रास म्हणजे धनुरास. धनु ही राशी आहे. त्यासोबत गुरु हा तिचा स्वामी आहे. ह्या राशीचं अग्नी तत्व आहे आणि त्यासोबत ही राशी म्हणजे द्विस्वभावी राशी आहे. द्विस्वभावी राशीचे व्यक्ती असल्यामुळे धनु राशीच्या व्यक्ती ह्या सगळ्याकडनं विचार करणारे किंवा दोन बाजूचे विचार करणारे आहेत. त्यासोबतच ह्या राशीचे म्हणजे धनु राशीच्या व्यक्ती ह्या मायेची ऊब देणारी आहेत. हे खूप मायाळू असतात, उन्नतीकारक असतात, उन्नती दर्शकच ही रास आहे. त्यामुळे ह्या राशीच्या व्यक्ती सुद्धा तशाच असतात. गुरुचं देवत्व, ज्ञान, न्याय ह्या गोष्टी ह्या धनु राशीमध्ये प्रकर्षाने जाणवतात. धनु या राशीच्या व्यक्ती सत्यवादी, स्पष्ट वक्ती असतात. धनु राशीच्या व्यक्ती अध्यात्मवादी असतात. त्यांच्यात अध्यात्म, ईश्वर प्रेम हे भरपूर प्रमाणात असतात. प्रत्येक गोष्टीवर ते विश्वास ठेवून काम करत असतात. त्यासोबत यांना ज्ञानाची अतिशय लालसा असते. जिथे ज्ञान भेटेल तिथे ह्या गुरुच्या व्यक्ती जात असतात. पण याला बाकीही कारणं असतात की धनु राशीच्या व्यक्तीच अशाच असू शकत नाही. त्याला तुमच्या कुंडलीतले बाकी देखील ग्रहमान बघावं लागतात. धनु राशीच्या व्यक्तींमध्ये दिलदारपणा, उदारतापणा, त्यासोबत अतिशय आत्मविश्वासू असतात ह्या व्यक्ती. आत्मविश्वासाने प्रत्येक कार्य त्या करत असतात. ईश्वर दर्शनाची अनिवार्य इच्छा प्रकट करतात धनु राशीच्या व्यक्ती. त्यासोबतच उत्तम ज्ञान देणारी, जगाला उत्तम ज्ञान देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांची तुम्ही राशी चेक करा. जे आपल्याला ह्या भारतासाठी उत्तम ज्ञान देतात, कोणत्याही प्रकारचं असू दे, असं काही नाही ते अध्यात्मच असेल, बाकी पण गोष्टी असेल तर त्याच्यासोबत बघा तुम्ही त्यांना गुरु तत्व किंवा धनु राशी, गुरुचं नक्षत्र काहीतरी गोष्टी असतील, त्यामुळे ते उदार ज्ञान देत असतात. त्यांना ज्ञान देण्याची व ज्ञान घेण्याची लालसा ही अतिशय असते. गुरु हा ग्रह असा आहे की जो प्रगती करत असतो, मोठा आहे ना तो, त्यानुसारच धनु राशीच्या व्यक्ती देखील असतात. या सतत प्रगती करत असतात, सतत वरची पायरी चढण्याचा प्रयत्न करत असतात. धनु राशीच्या व्यक्ती ह्या सशक्त असतात, गौर वर्णाच्या असतात आणि त्यांचा मधला जो दात असतो तो थोडा मोठा असतो बाकीच्यांच्या राशींच्या दातांपेक्षा. हो, दातावरनं सुद्धा राशी कळत असते. नक्कीच आपण तो पण व्हिडिओ करूयात. पण आता धनु राशीविषयी बोलूयात. धनु राशीच्या व्यक्तींची उंची देखील मध्यम असते, पण थोडी पित्त प्रकृतीची त्यांची रास आहे. पित्त हे त्यांना होतं. तुम्ही तुमच्या जवळपास असणारे किंवा घरात असणाऱ्या व्यक्तींना बघा, पित्तांचे त्रास होतात किंवा गुरुचं जर त्यांना दशा लागलेली असेल तर पित्तांचे त्रास होत असेल. गुरु हा ग्रह वृद्धिकारक आहे. त्यामुळेच काय होतं की यांना मेदवृद्धी वाढते, त्यांच्या शरीरातली चरबी वाढते, शरीरातील ग्रंथींची वाढ होत असते. त्यासोबतच त्यांना शुगर सारखा हा आजार देखील होऊ शकतो. अवास्तव वाढ हा गुरु दाखवत असतो. अंगावर सूज येणं, पायांचे, कमरेचे आजार होणं, अशा प्रकारचे त्यांना त्रास होऊ शकतात. गुरु ज्यांचं आहे म्हणजे धनुराश ज्यांची आहे त्यांना थोडे स्किन प्रॉब्लेम देखील होऊ शकतात. स्किनचे प्रॉब्लेम्स त्यांना जाणवतात. थोड्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात देखील असू शकतात. धनु या राशीचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे तो मोठा ग्रह आहे. त्याचप्रमाणे तो ज्ञान देणारा एक ग्रह आहे. त्याच्यापासून आपल्याला वृद्धी पण होते. त्यामुळेच गुरु म्हणजे धनु राशीच्या व्यक्तींनी शिक्षणामध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय म्हणून स्वीकारावा किंवा मंदिरांमध्ये त्यांनी व्यवसाय करू शकतात. ग्रंथ प्रकाशन, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम करणं देखील उत्तम राहील. जाहिराती, दीर्घ प्रवासाची जिथे आवश्यकता आहे अशा व्यवसायामध्ये देखील ते जाऊ शकतात. वकिली ह्या क्षेत्रात सुद्धा जाऊ शकतात. जिथे न्याय आला, ज्ञानदान आलं, न्याय व ज्ञानाचं दान, अशा ठिकाणी ह्या लोकांना खूप यश भेटतं, यशस्वी होतात ते. मी तर म्हणते ज्यांना धनु रास मिळालेली आहे म्हणजे गुरु तत्वाची रास जर ज्यांना मिळालेली आहे त्यांनी नक्कीच प्रयत्न करावं. जिथं ज्ञानाचं आहे, कायदेशीर कारवाया आहे किंवा कायदेशीर कामं आहे, अध्यात्म आहे,
अशा ठिकाणी त्यांनी त्यांचा ह्या राशीचा उपयोग करावा आणि तो सकारात्मक रीतीने करावा. नक्कीच आयुष्यात कुठेल्या कुठे तुम्ही निघून जाणार. संशोधन करा, ही सुद्धा एक गुरुची देणगीच आहे. कसा वाटला तुम्हाला ह्या धनु राशीविषयी व गुरुविषयी माहिती? नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्सवर सांगा. त्यासोबतच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.